डाएट वर आहात आणि पिझ्झा खायचे क्रेविंग्स होत आहेत, मग आज आपण बनवणार आहोत ही हाय प्रोटीन हेल्दी पिझ्झा रेसिपी। पिझ्झा म्हटलं की सगळ्यात अनहेल्दी गोष्ट म्हणजे पिझ्झा बेस, जो की मैद्यापासून बनला जातो। तोच बेस जर हेल्दी केला तर मग पहिल्यांदा तर मूग डाळ घ्यायची आणि ती मस्त पैकी 2 ते 2.5 तास भिजवायची। मूग डाळ भिजेपर्यंत आपल्याला ज्या ज्या व्हेजिटेबल्स लागणार आहेत त्या आपण चॉप करून थोड्याफार हलक्याशा भाजून सुद्धा घेऊ शकतो। भाजल्या नाहीत तरी सुद्धा काही हरकत नाहीये। मग मूग डाळ भिजल्यानंतर त्याच्यामध्ये 2-4 लसणाच्या पाकळ्या आणि थोडीशी मिरची घालून मस्त पैकी ग्राइंड करून घ्यायचं। मग त्याच्यामध्ये थोडंसं चवीनुसार मीठ टाकून घ्यायचं। मी पनीर पिझ्झा करते त्यामुळे पनीर देखील कट करून हलकसं रोस्ट करून घेतलं आहे आणि त्यानंतर ज्या ज्या व्हेजीस टाकणार आहे त्या सगळ्या एकत्र करून घेतल्या। मग थोडासा मॅगी मसाला किंवा पेरी पेरी मसाला, त्यानंतर थोडंसं मोझरेला चीज टाकून घ्यायचं। बारीक केलेली मूग डाळ जसं डोसा आपण तव्यामध्ये घालतो तसं डोस्याप्रमाणेच करून घ्यायचं। हलकासा फ्राय केल्यानंतर जेव्हा बाजू उलटतो त्यानंतर आपल्याला टाकायचा आहे पिझ्झा पास्ता सॉस। थोडासा, जास्त टाकायचा नाही। त्यानंतर पनीर आणि बाकी सगळ्या व्हेजीस टाकून घ्यायच्या आणि मस्तपैकी मोझरेला चीज वरून टाकायचं आणि कोणत्याही भांड्याने वरून तुम्ही झाकू शकता। मग रेडी होतो आपला मस्तपैकी हेल्दी पिझ्झा। टेस्ट तर एकदम बेस्ट आहे, तुम्हाला सेम पिझ्झा सारखी टेस्ट येणार। मग ट्राय करायला काय हरकत आहे, लगेच तुम्ही पण ट्राय करून बघा आणि कसा वाटला, कसा बनतोय तो कमेंट बॉक्स मध्ये नक्की सांगा। ओके, फॉलो फॉर मोर इंटरेस्टिंग व्हिडिओज।